आज आहे श्रावण महिन्यातील शनिवार आणि या महिन्यातील शनिवार आणि सोमवार मी एक टाइम उपवास करते। आई आणि बाबा आणि मी तिघजण आमचा उपवास असतो आणि उपवासाला सारखे सारखे बटाट्याची किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा वडे वगैरे पण खाऊन कंटाळा येतात, म्हणून आज मग मी वरईचे तांदूळ घेतले आणि ते मस्त असे भाजून घेतलेत। त्यानंतर तूप थोडंच होतं माझ्या घरामध्ये, जेवढं होतं ना तेवढं टाकून चांगले असे लालसर होईपर्यंत भाजून घेतले बघा तुम्ही। आणि ते भाजत होते ना तोपर्यंत जे थोडेफार काजू बदाम कट करून घेतले मी आणि तोपर्यंत बघा इथे मस्त आपले लालसर असे वरईचे तांदूळ भाजून झालेले। मस्त भाजून घ्या कारण मग चिकट होत नाही, जर नाही भाजले तर चिकट होतो। तर त्यानंतर इथे दूध मी मस्त गरम करत ठेवलेलं एकीकडे आणि त्यानंतर मग ते त्याच्यात टाकून घेतलं आणि चमच्याने एकदा परतून घेतलं आणि झाकण देऊन ठेवलं, म्हणजे कसं चांगले फुगून येतील ते वरईचे तांदूळ। तोपर्यंत मग मी इथं वेलची पण कुटून घेतली आणि मग अशा प्रकारे आपले बघा किती वरईचे तांदूळ होते आणि किती झाले शिजून। त्याच्यातच लगेच चवीप्रमाणे साखर, आपले जे कट केलेले काजू बदाम आणि वेलची होती कुटलेली ती पण त्याच्यात टाकून मस्त असं झाले आपले तयार। आणि बघा उपवास 2 ते 3 माणसांचा, पण मुलांना वगैरे आवडतो आणि त्यात पण आज कसा शनिवार आहे, काव्याची लवकर शाळा सुटलेली आणि जियांशला तर आज सुट्टीच होती, मग काय म्हटलं थोडा वेळ जास्तच करावा। तर त्यानंतर बघा झाल्यानंतर मस्त असं आपला आणि उपवासाचा नाश्ता तयार आहे। आता मी मस्त नाश्ता करून घेते। तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते, बाय बाय।